नामवंत ज्येष्ठ साहित्यिक कैलासवासी डॉक्टर वसंत वऱ्हाडपांडे यांचं म्हणजे माझ्या वडिलांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं. ते म्हणायचे, माणसं आगीसारखी असतात. जास्त जवळ गेलं तर चटके बसतात, दूर गेलं तर दुरावा असतो. पण जर विशिष्ट अंतर राखलं तर ऊब आणि प्रकाश, आपलेपण हे सगळं मिळतं. खरंय, कोणतंही नातं घट्ट आणि जवळचं करायचं असेल तर त्या नात्यामध्ये मर्यादा आणि अंतर राखायला हवं. शेजारी राष्ट्र असो वा नातं, ह्या एलओसीचा आदर होणं सगळ्यांसाठीच गरजेचं असतं. नातेसंबंधांचं आरोग्य उत्तम ठेवायचं म्हणजे नात्यामध्ये मर्यादा पाळायची, एकमेकांचा आदर करायचा. कारण तसं जर झालं नाही तर गैरसमज होतात आणि नात्यामधल्या दोघांनाही मानसिक त्रास होतोच, किंवा ऐकायला तरी मानसिक त्रास होतोच. मग हे टाळण्यासाठी काय करायचं? मग नात्यामधली सीमा किंवा बाउंड्रीज म्हणजे प्रत्येकाचा वैयक्तिक परीघ, शारीरिक, मानसिक, आर्थिक, ज्याला आपण पर्सनल स्पेस म्हणूया. शारीरिक परिघाचं उदाहरण द्यायचं झालं तर कुणासोबत बोलताना आपण किमान काही शारीरिक अंतर राखतो. म्हणजे अनोळखी किंवा औपचारिक नात्यामध्ये समोरची व्यक्ती जास्त जवळ उभी राहिलेली आपल्याला चालत नाही. किंवा एखाद्याचे पैसे जेव्हा आपण न विचारता घेत नाही, कारण ती आर्थिक मर्यादा आपण पाळत असतो. नातेसंबंधांच्या या मालिकेमध्ये आज आपण नात्यात आवश्यक असणारी ही जी एक बाउंड्री आहे किंवा मानसिक परीघ आहे, जे बाउंड्रीज इन रिलेशन, हे समजून घेणार आहे. या बाउंड्रीज म्हणजे काय? तर इतरांसोबत वागण्या बोलण्याच्या आपण आपल्या सोयीनुसार आखलेल्या रेषा.